नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर आज आम्ही ही रेसिपी करणार होतो, शीर खुर्मा मिक्स। तर हे नवीन पॅक आलं होतं, म्हटलं बघूया करून। तर माझ्या पोरींना घरातल्या पडलेल्या शेवया खायच्या होत्या, म्हणून म्हटलं आधी त्यांना शेवया करून द्यावं। तर चला मग आपली जुनी रेसिपी तेच, तूप घ्यायचं, त्यामध्ये थोडंफार भाजून घ्यायचं, थोड्याशा लालसरही होऊ द्यायच्या शेवया। मग मी तशा पद्धतीने केलं। तुम्ही मोर रेसिपी बघू शकता। आपल्याला आता आपल्या महाराष्ट्रात तर हे शेवया फेमसच आहे, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे। तुम्ही उन्हाळ्यात तर काय काय वेळा तर 5-5 किलो 6-6 किलो करतात। तर माझ्या पोरींना हे पाकिट दिसली, तर शीरखुर्मा राहिल्या बाजूला, आधी त्यांना ते शेवयाच खायच्या होत्या। मग थोडंसं लेच लाल दिसायला लागलं म्हणून पटकन आधी दूध ओतून घेतलं मी त्यामध्ये। तर ते मोबाईलमध्ये बघा कसं पांढरं त्याचा धुवा आलाय। तर त्यामध्ये साखर वगैरे टाकून घेतली मी, पोरींनाच खायचे होते त्यामुळे फक्त पोरींसाठीच केल्या मी शेवया। तर शीरखुर्मा हे मी नंतर रेसिपी केलेली आहे, तुम्ही मोहर बघू शकताय। तर ही आपली साध्या पद्धतीने केलेली शेवया आहे। तर हे पोरींसाठीच खास स्पेशल केलं होतं। स्पेशल म्हणण्यापेक्षा त्यांना हेच म्हणजे शीरखुर्मापेक्षा ना हेच खूप आवडलं बरं का त्यांना, म्हणजे खूप हे थोडंसं मी लाल दूध होईपर्यंत, म्हणजे थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला मी हलवत होते बरं का। तसंच खरं तर छान लागते, जास्त दूध जर शिजेल तरच मस्त लागतं। तर मग काय हे आटत आलं। मग मी त्यांना थोडंसं वरून दूध ओतून देणार होते, तर त्यांना जास्त प्रमाणात नाही आवडत दूध, तरी पण त्यांनी खाल्लं कारण त्यांना हेच जास्त प्रमाणात आवडलं। तर त्यांना आधी दिलं खाण्यासाठी, एक लहान मुलगी आणि एक मोठी मुलगी, तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे हिंदवी आणि गार्गी। तर हा आहे शीरखुर्मा। तर तुम्ही बघा त्याच्या पॅकिंगमध्ये हे काय दिसलं, तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या बरं का। म्हणजे तुम्ही आता बघू शकता, मी हे दाखवण्यासाठी ताटामध्ये घेतले, जसे की काजू बदाम, खूप काही गोष्टी आहेत, खारीकसुद्धा होती। आणि ते लाल कलरचं काय होतं त्याचं मला नावही नाही, बरं चला जाऊ द्या। ते पण मी त्याच पद्धतीने करणार होते, जसे की तूप गरम होईपर्यंत थांबले मी। तूप गरम झाल्यानंतर मग ते शीरखुर्मा ओतून घेतला। तर हे जास्त करून लोक मुस्लिम लोकांमध्ये खातात। तर आता हे पॅक दिसल्यामुळे आम्ही खाल्लं बरं का खरं तर, आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं गार होण्यासाठी शेवटला बरं का। नंतर ना हे भाजून घेतलं मी। तर बघू शकता हेही लाल होईपर्यंत मी थांबले, कारण हे लाल होईपर्यंतच जरा वेळ भाजून घेतलं। आणि झालं काय, थोडं माझ्याकडून चिकटलं, तुम्हाला मोहरत दिसेल ब्लॉगिंगमध्ये आपल्या। तर नंतर ना हळूहळू चिकटायला लागले, हे दिसायला लागलं, जाणवायला, म्हणून मी दूध घेतलं दूध ओतण्यासाठी। तर तुम्ही मोहर बघू शकता। दूध ओतल्यानंतर ना थोडं खाली चिकटलेलं होतं, मला काही ते निघच नाही, म्हणून मी बाजूला मोबाईल ठेवला आणि नंतर ते काढलं बरं का, कारण माझ्याकडून ते चिकटलं होतं। आणि मग नंतर ते काढलं आणि थोडंसं वेगवेगळं केलं। मला वाटलं की माझ्याकडून खराब झालं, पण तसं काही झालेलं नव्हतं। तर ते झालं सुट्टं बरं का। दूध जेव्हा उकळायला लागलं ना, हळूहळू ते सेपरेट व्हायला लागलं। आणि हे बघा अशा पद्धतीने शीरखुर्मा झालेला आहे, त्याचं नाव पण येईना। तर ते म्हणजे खूप छान बनलं होतं, कारण तुपाचा जास्त वापर केलेला होता आणि त्यामध्ये सगळं प्रीमिक्स होतं, जसं की साखरसुद्धा होती, साखरसुद्धा टाकायची गरज नाही लागली। आणि फायनली आमचा हे अशा पद्धतीने बनवलं। आणि दूध जोपर्यंत असं पिवळं व्हावं लागतं, म्हणजे लालसर व्हावं लागतं, म्हणजे छान लागतं बरं का, नाहीतर मग ते नाही असं छान लागत, जास्त प्रमाणात शिजू द्यावं लागतं। तर थँक्यू, आपली ब्लॉगिंग बघितली, धन्यवाद, बाय।